सदैव सत्यासोबत. शहादा शहर सध्या तरी अवैध व्यवसायांचं माहेरघर बनलंय. सगळ्या प्रकारचे 2 नंबरचे धंदे शहादा शहर व परिसरात राजरोसपणे सुरू आहेत. त्यात भर म्हणून की काय शहादा गोमाई नदीच्या पात्रातून सरळ पोकलेन लावून डंपर भरून डायव्हर्शन रोडवरील मीरा प्रताप लॉनच्या शेजारी विमल ॲक्रॅड वसाहतीच्या शेजारी खाली प्लॉटमध्ये बिनधास्तपणे भराव केला जात असल्याचं चित्र आहे. याबाबत तहसील कार्यालयात जाऊन तक्रार करण्यासाठी माणूस प्रयत्न करतो तेव्हा कळते की अधिकाऱ्यांना तर याच्याशी काहीच देणं घेणं नाही. अधिकारी फक्त चिलम तंबाखू या घरबाजू असा प्रकार करत आहेत. 5-5, 7-7 डंपर बिनधास्तपणे मेन रोडवरून वाळू वाहतूक करून गांगड 10 वर्षापासून प्रतिबंधित आहे. त्याचा सर्रास शहादा शहरातील काही भागांमध्ये अवैध वाहतूक होताना दिसत असूनही शहादा शहराचे प्रशासन मात्र डोळे झाकून बसलं आहे. ना तहसीलदारांना काही देणं घेणं आहे ना अजून कोणी अधिकारी याकडे लक्ष देत आहे. हा काही एकमेव प्रकार नाही. शहादा शहरात अनेक ठिकाणी अवैध वाळूचे ढीगच्या ढीग दिसत असताना देखील प्रशासन मात्र आंधळ्याची भूमिका घेत आहे. गोमाई नदी पात्रातून पोकलँडद्वारे सर्रास डंपर भरले जात आहेत. ती कोणाला दिसत नाहीत का? कुठे आहेत तलाठी मंडळ, अधिकारी, ग्रामसेवक? कुणी कोणाचंच बघायला तयार नाहीये. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.